आज आपण आलो आहोत पुण्यातील सगळ्यात मोठ्या मंदिराच्या प्रवासाला. आणि हो, या मंदिराला पुण्यातील सगळ्यात मोठं मंदिर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण या शहराच्या गोंगाटात, ट्रॅफिकमध्ये आणि रोजच्या धावपळीत आपण सगळेच कधीतरी अशा एका ठिकाणाच्या शोधात असतो जिथे काही क्षण शांत बसता येईल, मनाला थोडी विश्रांती मिळेल आणि स्वतःसोबत वेळ घालवता येईल. आणि पुण्याच्या गजबजाटातच जिथे बाहेर गोंधळ आहे पण आत पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते, असंच एक ठिकाण आहे जे फक्त एक मंदिर नाही तर एक अनुभव आहे, जिथे तुम्हाला मिळते शांतता, भव्यता आणि एक वेगळंच समाधान. हे आहे पुण्यातील इस्कॉन मंदिर. इथे पोहोचल्यावर पहिलीच गोष्ट जाणवते ती म्हणजे शहराचा आवाज हळूहळू मागे पडतो आणि समोर उभं राहतं एक भव्य पांढऱ्या संगमरवरातून घडवलेलं मंदिर. त्याची उंची, त्याची रचना आणि त्यातून जाणवणारी शांत ऊर्जा, हे सगळं तुम्हाला काही क्षण तिथेच थांबायला भाग पाडतं. आणि जर तुम्ही बाहेरगावाहून येत असाल किंवा इथे मुक्काम करण्याचा विचार करत असाल तर मंदिर परिसरातच इस्कॉन गेस्ट हाऊसची देखील उत्तम सोय उपलब्ध आहे. इथे येणं खूप सोपं आहे. स्वारगेटपासून साधारण 20 ते 25 मिनिटात तुम्ही इथे पोहोचू शकता. कात्रज आणि कोंढवा या दोन्ही बाजूंनी इथे चांगली कनेक्टिव्हिटी आहे. गुगल मॅप्सवर इस्कॉन पुणे असं सर्च केलं की तुम्ही अगदी सहजपणे इथे पोहोचू शकता. मंदिराच्या परिसरात मोठा पार्किंग एरिया उपलब्ध आहे, त्यामुळे वीकेंडला किंवा गर्दी असतानाही पार्किंगचा फारसा त्रास होत नाही. आत प्रवेश करतानाही सगळं खूप व्यवस्थित आणि शांतपणे होतं. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही आणि आत पाऊल टाकताच एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब जाणवायला सुरुवात होते. मुख्य मंदिरात प्रवेश करताच समोर दिसतात श्री श्री राधाकृष्ण, म्हणजेच श्री श्री राधा वृंदावन चंद्र यांच्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक मूर्ती. त्याचबरोबर इथे श्री श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्याही मनमोहक मूर्ती विराजमान आहेत, ज्यांचे दर्शन एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देतं. संपूर्ण मंदिर संगमरवरातून घडवलेलं असल्यामुळे आत एक वेगळाच थंडावा आणि प्रसन्नता जाणवते. भिंतींवर केलेलं नाजूक कोरीव काम, उंच घुमट आणि पार्श्वभूमीत सुरू असलेलं हरे कृष्ण कीर्तन हे सगळं मिळून असा अनुभव तयार करतात जो प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच पूर्णपणे जाणवतो. आणि या परिसरातलं आणखी एक खास आकर्षण म्हणजे इथलंच बालाजी मंदिर. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेलं आहे आणि आत गेल्यावर अगदी तिरुपतीला आल्यासारखं वाटतं. पुण्यात बसून इतक्या सहजपणे आणि शांतपणे असा अनुभव मिळणं ही खरंच एक खास गोष्ट आहे. म्हणूनच एका भेटीत तुम्ही 2 वेगवेगळ्या शैलीची मंदिरं अनुभवू शकता. मंदिर ठराविक वेळांमध्ये दर्शनासाठी खुलं असतं, पण इथे येण्यापूर्वी हे नक्की लक्षात ठेवा की दुपारी 1:10 ते 4:30 वाजेपर्यंत दर्शन बंद असते. तसंच दिवसातील शेवटचं दर्शन रात्री 8:30 ते 8:45 या वेळेतच घेता येतं. म्हणून टायमिंग्स तपासून तुमचा व्हिजिट प्लॅन करणं योग्य ठरेल. इथे मिळणारा प्रसाद सर्वांसाठी मोफत असतो, ज्यामध्ये साधारणपणे सात्विक जेवण जसं की वरण भात किंवा खिचडी दिली जाते. यामागे मंदिराचा फूड फॉर लाईफ हा मोठा उपक्रम आहे, ज्यातून गरजूंना आणि भक्तांना अन्नदान केलं जातं. आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात गोविंदाज रेस्टॉरंट देखील आहे,
जिथे तुम्हाला विविध सात्विक आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो. म्हणजेच प्रसाद आणि वेगवेगळे सात्विक पदार्थ या दोन्हींचा लाभ तुम्ही इथे घेऊ शकता. दर्शन आणि प्रसादानंतर तुम्ही इथल्या छोट्या दुकानांनाही भेट देऊ शकता, जिथे विविध आध्यात्मिक पुस्तके आणि भेटवस्तू उपलब्ध आहेत. इथे केवळ दर्शनच नाही, तर ध्यान, कीर्तन आणि विविध आध्यात्मिक उपक्रमांमधून लोकांना एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. तसंच गोसेवा, तरुणांसाठी मार्गदर्शन आणि विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात, ज्यामुळे प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात शहराच्या गजबजाटातच अशी शांत आणि प्रसन्न जागा मिळणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. एकदा इथं आलात की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि कदाचित हीच या ठिकाणाची खरी ओळख आहे. म्हणूनच पुणेकरांनो, जर अजून इथे भेट दिली नसेल तर एकदा नक्की या. शांतपणे वेळ घालवा आणि हा अनुभव स्वतः अनुभवा. आणि अशाच सुंदर, शांत आणि खास ठिकाणांसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.